नॉनव्हेज खवय्यांसाठी खास किचन टिप्स. मासा ताजा की शिळा हे ओळखणं अवघड असतं. माशाची अप्रतिम चव नॉनव्हेज खाणाऱ्या सर्वांनाच आवडते. मग ते फ्राय केलेले असोत व त्याचे कालवण बनवलेले. काही वेळा ताजा दिसणारा मासा शिळा असतो आणि तो खाल्ल्याने आपले पोटही बिघडू शकतं. त्यामुळे मासा खाताना विशेष काळजी घ्यायला हवी. शिळे मासे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. माशाला कोणत्याही प्रकारचा वास नसावा. माशांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्गंधी असेल तर याचा अर्थ मासा खराब झाला. असा मासा घरी घेऊन आल्यावरही त्याचा प्रचंड घाणेरडा वास येतो. असा मासा खाण्याची चूक करू नका. माशाच्या डोळ्यावर पांढरे थर नसावेत किंवा डोळे बुडलेले नसावेत. ताज्या माशांचे डोळे चमकदार आणि फुगीर असतात. जर माशाच्या डोळ्यांवर पांढरे थर असतील तर तो मासा शिळा किंवा खराब असतो. ताज्या माशांची त्वचा चमकदार आणि स्वच्छ दिसते. त्याची त्वचा कडक व खवलेयुक्त असते. शिळा मासा निर्जीव दिसतो आणि त्याची त्वचा सैल असते. सुकी मच्छी वाळवून पिशवी किंवा डब्यात घट्ट पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे ती चांगली टिकते. ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे घट्ट व चमकदार असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. शिळ्या आणि खराब झालेल्या कोलंबीची डोकी तुटलेली असतात. ताजी कोलंबी घट्ट आणि कडक सालीची असते. खराब कोलंबीची साल मऊ पडलेली असते आणि तिला घाण वास येतो. रंगाने पांढरी आणि चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालचा भाग दाबून बघावा. त्यातून सफेद पाणी आले तर ते ताजे असतात आणि लाल पाणी आल्यास ते शिळे असतात असे समजावे. पापलेट, सुरमई, रावस, हलवा, रूपचंद हे मासे विकत घेताना बोटांनी थोडे दाबून घट्ट बघून घ्यावेत. माशाचे तोंड उघडून बघून आतमध्ये लालसर भाग दिसला तर ते मासे ताजे आहेत असे समजावे. काळसर असेल तर ते शिळे आहेत असे समजावे. अंडी उकळताना गॅसची आच नेहमी मध्यम ठेवावी. अंडी उकळताना अंडी बुडतील एवढे पाणी घाला. अंडी जास्त उकळल्यास आतील पिवळ्या गायरीचा भोवती हिरवट रंग येतो व चवही कमी होते. अंडी उकळल्यानंतर गॅस बंद करावा. उकळलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नये. थोडा वेळ थंड पाण्यात ठेवा, साल पटकन निघतील. एखाद्या अंड्याला तडा गेला की लगेच गॅस बंद करावा. गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका, यामुळे अंड्यातील द्रव बाहेर येणार नाही. फोडणीमध्ये कांदा परतल्यावर तिखट घालून परतल्यास चिकनला रंग व तवंग चांगला येईल. चिकनमध्ये देशी, इंग्लिश व बॉयलर असे 3 प्रकार असतात. देशी चिकन व इंग्लिश चिकन शिजायला वेळ लागतो पण चवीला छान असतात. बॉयलर चिकन पटकन शिजते व त्याला फॅट नसते. मासे शिजवायचे भांडे पसरट घ्यावे व शिजल्यावर चमच्याने हलवू नये. तसेच जास्त शिजवूही नयेत. खेकडे जास्त शिजवल्यास आतील मांस पडून खेकडे पोकळ होतात. मासे किंवा खेकडे कोलंबी ताजी असतील तरच ते शिजल्यावर चवदार लागतील. जर ते ताजे नसतील तर कितीही चांगले मसाले घातले तरी त्याला चव येणार नाही. चिकनमध्ये बेताचे वाटण लावल्यास चिकन जास्त चवदार होते. मालवणी व आगरी पद्धतीचे चिकन करण्यासाठी देशी व इंग्लिश चिकन वापरल्यास जास्त चवदार होते. चिकन तळताना तेलात मीठ घाला, ही खूप चांगली ट्रिक आहे. यामुळे चिकन कमी तेल शोषून घेते. ओला जवळा घेताना स्वच्छ व पांढऱ्या रंगाचा ताजा बघून घ्यावा. फिकट गुलाबी रंगाचे मटण कोवळे असते व चटकन शिजते. तांबूस किंवा लाल रंगाचे मटण जून असते व त्याला हिरमुस वास येत असतो. चिकन किंवा मटण कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पातेलीत वाफेवर शिजवल्यास जास्त चवदार होते.